नमस्कार, मी सागर कुलकर्णी. NDTV डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. दिवसभरामध्ये चर्चा सुरू होती ती महाराष्ट्रातल्या नेत्यांची दिल्लीवारी आणि महाराष्ट्रातलं राजकारण. विशेष म्हणजे त्याच्यामध्ये सर्वाधिक चर्चा होती ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजप पक्षश्रेष्ठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांची भेट. या भेटीची नेमकी कारणं आणि त्यामागचे राजकारण याच्यावरच दिवसभरात महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबई मंत्रालय परिसरात सर्वाधिक चर्चा. नेमकं मराठीत एक अशी म्हण आहे की अवघड जागी दुखणं आणि जावई डॉक्टर. सांगता येत नाही आणि करायचं काय अशी परिस्थिती असते अवघड. अशीच काही परिस्थिती एकनाथ शिंदेंची झाली आहे का? आणि झालेल्या अडचणीमुळे अखेर दिल्लीत ज्यांच्याकडे गेलेत तिथेसुद्धा मन मोकळं करता आलं का? असे अनेक प्रश्न आहेत. याच्यावरच आता आपल्याला एक महत्त्वाचे काही इन्सायडर इन्फॉर्मेशन जी मिळाली ती आपणास सांगणार आहे. मुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही कालावधीमध्ये अस्वस्थ आहेत हे नाकारता येत नाही. ते अनेक वेगवेगळ्या प्रशासकीय बैठकांना ते नियोजित ठेवतात, पण नियोजित त्या बैठकीला जात नाहीत. अचानक झालेले हे बदल अचानक का घडतात असे प्रश्न उपस्थित होतात. एकनाथ शिंदे ज्यावेळेस 2019मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास इतकं महत्त्वाचं खातं आणि MSRDC सारखं काही मोठे प्रकल्प जे हजारो कोटींचे होते त्या प्रकल्प खात्याचे मंत्री होते. अशा वेळेस देखील एकनाथ शिंदेंच्या मनामधली जी अस्वस्थता आहे त्याचा थांगपत्ता कुणालाही लागला नाही आणि महाराष्ट्रामध्ये भूकंप घडला. एकनाथ शिंदे त्यावेळेसही पूर्वनियोजित बैठका एकीकडे लावत होते आणि दुसरीकडे वेगळंच त्यांच्या मनामध्ये चाललं होतं आणि त्याची कृती काय झाली ते 2022-23ला महाराष्ट्राने पाहिलं, देशाने पाहिलं. शिवसेना उभी फुटली आणि शिवसेनेतले अनेक नेते आमदार जे उद्धव ठाकरेंच्या छत्रछायेखाली होते त्यांनी अचानक मातोश्रीचा हात सोडला आणि एकनाथ शिंदेंबरोबर गुजरात गाठलं, मग नंतरनं गुवाहाटी गाठलं. अर्थात दिल्ली भाजपवर जे आहेत अमित शहा यांच्या सगळ्या कृपेनेच हे घडलं आणि त्याला साथ सगळ्यात महत्त्वाची तत्कालीन परिस्थिती होती तर राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीसांची. कालांतराने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री इच्छा होण्याची नव्हती, पण कालांतराने नाईलाजास्तव देवेंद्र फडणवीसांना व्हावं लागलं आणि महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा उपमुख्यमंत्रीपदावर राहूनही देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागलं. 2-2.5 वर्ष फडणवीसांनी हे सगळं काही सहन केलं. 2022 पासून ते जवळपास 2024पर्यंत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपर्यंत हे सगळं काही सहन केलं. महाराष्ट्रात जे आकडे आले त्यानंतरनं देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचे फासे टाकले आणि मुख्यमंत्रीपदावरची स्वतःचा जो दावा आहे तो सिद्ध केला. अर्थात भाजपाचे जे आकडे आलेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे काहीच करू शकत नाही असं म्हटलं जातं. राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदेंच्या अस्वस्थतेविषयी सतत गॉसिप असतं. विशेषतः प्रशासकीय पातळीवर वेगवेगळे निर्णय असतील, वेगवेगळे त्यांच्या जवळचे निकटवर्तीयांसाठी वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील ते देण्यावरनं अस्वस्थता दिसून येते. मात्र शिंदेंची ही अस्वस्थता त्यांच्यापर्यंतच मर्यादित ठेवण्याची वेळ अनेक वेळा त्यांना येणार आहे, कारण की भाजपाकडे आकडे आहेत आणि दुसरीकडे अमित शहा यांच्या डोक्यामध्ये 2029मध्ये महाराष्ट्रात भाजप सर्वाधिक मोठा पक्ष स्वबळावर विधानसभा आणि लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकायच्या आहेत. यामुळे त्याची तयारी ही 2024लाच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदावर झाल्यापासून त्या दिवसापासून सुरू आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये गेल्या काही कालावधीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तत्कालीन चंद्रशेखर बावनकुळे, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दर आठवड्याला कोणतं ना कोणतं तरी माजी आजी वेगवेगळ्या पदाधिकारी यांचे पक्षप्रवेश हे सुरू असतात. बरं फक्त भाजपामध्येच पक्षप्रवेश असं सुरू नाही आहे, तर ते पक्षप्रवेश हे शिवसेना शिंदेंकडनंही केलेले जात आहेत, अजित पवारांकडनंही केले जात आहेत. महाविकास आघाडीमधील विशेषतः भाजपाचा अजेंडा एकदम स्पष्ट दिसून येतो आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसचा राज्यातला सुपडा साफ करायचा आहे. जे काही काँग्रेसचे आहेत, जे आपल्याकडे येणारे तयार आहेत ते भाजपामध्ये घ्या, जे आपल्याकडे भाजपामध्ये यायला तयार नाही आहेत त्यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय देण्याच्या ऐवजी किंवा उभाटाचा पर्याय देण्याच्या ऐवजी त्यांना सगळ्यांना एकतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये घ्या किंवा
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्या. यामुळे महाविकास आघाडी राज्यातली खिळखिळी होत चाललेली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या सत्ताधारी बाकावर आहेत, महायुतीचे सत्ताधारी बाकावरचे 2 मित्रपक्ष आहेत. यांच्या जीवावर प्रचंड बहुमत किंवा सगळीकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, हे सगळं काही जिंकायचा रणनीती सुरू आहे आणि तशा दृष्टिकोनातून सगळीकडे पक्षप्रवेश धूमधडाक्यात सुरू आहेत. प्रत्येकाला येणाऱ्या माणसाला वेगवेगळी आश्वासने दिली जात आहेत. विशेष म्हणजे महामंडळांची अद्याप नियुक्ती केली नाही आहे, राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती नाही आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या तर तिथल्याही आमदार की त्यांच्या कोट्यातून जे येणार आहेत त्यासुद्धा रिक्त आहेत. अशामुळे अनेकांना वेगवेगळी आश्वासनं दिली जातील, पक्षप्रवेश घेतले जात आहेत असं म्हटलं जातं. पण प्रश्न इतकं सगळं असूनही, म्हणजे सत्ता आहे, सगळं काही सगळं चांगली खाती आहेत, तरीही एकनाथ शिंदेंच्या मनामध्ये अस्वस्थता काय आहे? कारण की कुठे ना कुठेतरी त्यांना असं वाटतं की आपण परत एकदा 1 नंबर मुख्यमंत्री पदावर जाऊ आणि कदाचित आपल्याला जे अर्धवट राहिलेलं स्वप्न आहे ते पूर्ण होईल. पण वस्तुस्थिती पाहिली म्हणजे हे मनाचे दाखले आहेत, मनाची इच्छा आहेत, प्रत्येकाला करता येतात. राज्यातला जो नवनियुक्त राज्यमंत्री असेल, कॅबिनेट मंत्री असेल, त्यालाही मनामध्ये कुठेतरी फुलतात की अरे नाही, आपल्याला भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं आहे. अनेकांनी तर इच्छाही व्यक्त केली की मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे. त्यांचं भवितव्य काय झालं कालांतराने सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण फक्त मनातलं असून चालत नाही, तर ते कृतीमध्ये येण्यासाठी फार मोठा टास्क लागतो आणि फार मोठे कष्ट लागतात. आणि मुळात राजकारणात सगळे राजकीय नेते हे मानतात की फार मोठं एक नशीबही लागतं, जे योग जुळून यावे लागतात. कदाचित 2022-23मध्ये एकनाथ शिंदेंचे ते जुळले. त्यांच्याकडे किती आमदार होते, त्यांचे ते आमदार कसे त्यांच्याकडे त्यांच्या मित्रपक्षांमधल्या नेत्यांनी वाढवले, हे सगळ्यांना राजकीय जे नेते जवळ आसपास राहतात त्यांना माहिती आहे. तरीही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. जवळपास पूर्ण वेळ त्यांनी त्यांचा टर्म पूर्ण केला आणि कालांतराने देवेंद्र फडणवीस हे कमबॅकमध्ये आले. अर्थात एकनाथ शिंदे हे अस्वस्थ आहेत आणि यामुळेच त्यांची दिल्लीवारी ती आता महत्त्वाचा जो मुद्दा आहे आपण त्याच्यावर चर्चा करू की त्यांचे आजच्या दिल्लीवारीमध्ये असं म्हटलं जातं की अमित शहा यांच्याकडे त्यांनी भेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच परिवारासह ते भेट घेतली. यापूर्वी आपणास माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण खासदारांना त्यांच्या संपूर्ण परिवारांसह भेटतात. म्हणजे त्यांचे घरात छोटे मोठी लहान मुलं असतील त्यांना, त्यांच्या घरात त्यांचे आईवडील खासदारांचे मोठे कोण असतील त्यांना सगळ्यांना भेटतात आणि एक अनौपचारिक संवाद करतात. कौटुंबिक ते वातावरण असतं. त्यामुळे तिथे राजकीय किती चर्चा झाली याविषयी एक शंका आहे. मात्र अमित शहांची भेट ही फार एक महत्त्वाची होती असं म्हटलं जातं आणि अमित शहाच्या भेटीमध्ये शिंदेंच्या मनातमधली अस्वस्थता व्यक्त झाल्याचं देखील म्हटलं जातं आहे. विशेषतः राज्यामध्ये नाशिक आणि रायगडचे पालकमंत्रीपद हा विषय फार चर्चेचा झाला आणि मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली, पण त्याला अवघ्या 24 तासाच्या आत केंद्रातनं दबाव वापरत त्याला स्थगिती देण्यामध्ये एकनाथ शिंदेंनी स्वतःची ताकद वापरली असे म्हणतात. आणि यामुळेच शिंदेंनी आत्तापर्यंत म्हणजे त्या गोष्टीला त्यानंतरनं 26 जानेवारी झालं, आता 15 ऑगस्ट काही दिवसांवर आलेलं आहे, ध्वजवंदन करायचं आहे, सगळं आहे, पण तरीसुद्धा पालकमंत्री जाहीर करू शकले नाहीत. यामुळेच एकनाथ शिंदे स्वतःचा जो एक वजन आहे, राजकीय वजन किंवा स्वतःचे जे एक चांगले दिल्लीतले त्यांच्या नेत्यांशी असणारे आपुलकीचे संबंध याचा वापर करून त्यांनी स्वतःला नाशिक रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं जे हवं आहे ते मनासारखं होत नाही तोपर्यंत त्याला स्थगितीवर ठेवलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रशासन आणि इतर गोष्टींवर असणारा ताबा जो आहे, आता पकड आहे, ही फार चर्चेचा विषय आहे. अर्थात त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. पण आज तरी देखील पालकमंत्रीसारखा विषय ते सोडवू शकले नाही आहेत. कुठेतरी त्रिडा आहे, तांगडं अडकून पडलं असं म्हणतात आणि त्याच्यामुळे मग त्या संदर्भातसुद्धा काही नाराजी आहे. काही त्यांचे खासदार आहेत, काही नेते आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या त्यांच्या इन्कम टॅक्सच्या कधी नोटीस येतात असं दिसून येतं. अनेक वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत, अनेकांची प्रकरणं समोर येताना समोर दिसतात. मग कधी सिडकोमध्ये प्लॉट घेणं असेल, कधी नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी करणं असेल, अनेक ठिकाणी म्हणजे वेगवेगळे किंवा त्यांचे व्हिडिओसुद्धा बाहेर येतात. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या नेत्यांवर भविष्यामध्ये काही टांगती तलवार असेल तर ती
कालांतराने एकनाथ शिंदेंवरच आहे असं म्हटलं जातं आणि कदाचित एकनाथ शिंदे याची खबरदारी म्हणून आत्तापासूनच दिल्लीमध्ये काही स्वतःची भूमिका मांडण्याची, स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत का आणि त्यासाठीच हे सगळे दिल्लीवारीची उठाठेव आहेत का असं एक म्हटलं जातं. दुसरीकडे भविष्यामध्ये आपल्याला काहीतरी आपली पेरणी करण्यासाठी आत्तापासून बीज पेरावे लागतात. कालांतराने त्याचं रोप होतं आणि मग मोठं वटवृक्ष होतं असं म्हणतात. कदाचित एकनाथ शिंदेंचे सुद्धा प्रयत्न असेच सुरू आहेत. आपण 2024मध्ये आपल्याला मिळालेलं यश आणि त्याच जोरावर आपल्याला भविष्यामध्ये काहीतरी बक्षिसे अजूनही मिळावी अशी आशा अपेक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घडामोडी सुरू आहेत असं म्हटलं जातं. तिसरा मुद्दा एक महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि निवडणूक आयोगांच्या संदर्भामध्ये त्यांच्या पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव या सगळ्या दोन्ही गोष्टींमध्ये एकनाथ शिंदेंसाठी भवितव्य फार महत्त्वाचं असणार आहे. जर एकनाथ शिंदेंकडून त्यांचं पक्षचिन्ह गेलं किंवा त्यांच्या बाबतीतचा काही महत्त्वाचा त्यांच्या विरोधातला निर्णय आला तर मात्र एक उद्धव ठाकरे यांना ठाकरे ब्रँड आणि स्वतःच्या बाळासाहेबांचं असणारं कौटुंबिक त्यांच्यावर असणारं वरदहस्त या जीवावर त्यांनी मशाल सगळीकडे पोहोचवली. त्याच्या चिन्हावर त्यांनी लोकसभा विधानसभा लढवलीसुद्धा. एकनाथ शिंदेंसाठी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी असं काही झालं तर मात्र फार मोठा राजकीय फटका बसेल असं म्हटलं जातं आणि कदाचित शिंदेंना ते करायचं नाही आहे. यामुळेच कदाचित दिल्लीवारी ही देखील त्यांची वारंवार घडताना म्हणत आहेत. पण एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीने राज्यातले सर्वेसर्वा असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विचलित होत नाही आहेत. ते अचल पद्धतीने काम करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यामागचं कारण म्हटलं जातं की भाजपाची असणारी स्ट्रेंथ जी आमदारांची आणि विशेष म्हणजे शिंदेंच्याच आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्याच पार्टीमध्ये अनेकांना भाजपाकडून आधीच डोळे मारून ठेवलेले आहेत. कोण कधी रात्री कोणता निर्णय घेईल अचानक कुठल्या परिस्थितीमध्ये हेही सांगता येणार नाही असं म्हटलं जातं. कदाचित राजकारण यालाच म्हणतात. तुर्तास तरी एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी, त्याच्या मागची कारणं याविषयी आपण चर्चा केली, त्याचं विश्लेषण केलेलं आहे. एकनाथ शिंदे स्वतःचे एक राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी त्यांनी शिवसेना ठाकरेंना साथ सोडून मोठा निर्णय घेतला आहे. भविष्यामध्ये तो यशस्वी देखील ते दिसले, मुख्यमंत्री म्हणून पॉप्युलर झाले. कालांतराने त्यांनी आमदारी संख्या जास्त जिंकून आणले, खासदारही आणलेले आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा अधिक आहे आणि अजून काही करायचं आहे या ईर्षेने ते अजूनही मोठ्या संघर्षाच्या तयारीत आहेत. पण उद्धव ठाकरेंबरोबरचा संघर्ष हा वेगळा होता. त्यांना देणारे भाजपाचे नेते जी साथ होती ती महत्त्वाची होती. पण इथे मात्र राज्यातले भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे फार ताकदवर आहेत. एकनाथ शिंदेंच्या तुलनेने प्रशासकीय पकड त्यांची फार दणकट आहे, फार कृतिशील वेगळ्या पद्धतीचे आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंना फार वेगळ्या लेवलला काम करावं लागेल असं म्हटलं जातं आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवार या गोष्टीचा अचूक फायदा घेत आहेत असंही म्हटलं जातं. आता मुद्दा राहतो आहे शेवटचा जाता जाता की मुंबई महापालिकेतल्या 2 अतिरिक्त आयुक्तांना निवृत्त झालेल्या बेस्टच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर मुख्यमंत्री एक ऑर्डर काढतात एका अधिकाऱ्याचं नाव काढून. उपमुख्यमंत्री नगरविकास असणारे एकनाथ शिंदे वेगळे अधिकाऱ्याचं नाव काढतात. जर या 2 नेत्यांमध्ये पेपरवरच एक नाही या नाव तर भविष्यामध्ये अजून कोणकोणत्या विषयामध्ये विसंगती आहे याचीच चर्चा सर्वाधिक आहे. तुर्तास इतकंच. सागर कुलकर्णी, डिजिटल NDTV, मुंबई.